नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण TET या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे PYQ पाहत आहोत. मित्रांनो, तुम्हाला मराठी 30 मार्क्स, मानसशास्त्र 30 मार्क्स, त्याचप्रमाणे परिसर अभ्यास गणित 30 मार्क्स, हा परिसर अभ्यास 30 मार्क आणि इंग्लिश 30 मार्क्स हे विषय आहेत. परिसर अभ्यासाची तयारी करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, इयत्ता 4थी पासून 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 11वी इतिहास, फक्त 11वी इतिहास हे पुस्तक वाचायचं आहे. आणि हे जे स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत त्यांची जी PDF आहे, जुने त्याचप्रमाणे नवीन, यांची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, एकूण रकमेपैकी A कडे 0.6 पट आणि B कडे 2/5 पट रक्कम आहे. जर B पेक्षा A कडे 560 रुपये जास्त असतील तर A कडील रक्कम किती रुपये असेल? एकूण रक्कम माहीत नाही, ती X घेऊया. A कडे रक्कम किती आहे? 0.6 पट. आता याचं रूपांतर करू शकता. यालाच कसं लिहू शकतो आपण? 6/10 म्हणजेच अजून संक्षिप्त करा याला 3/5 या पद्धतीने देखील लिहू शकता. आता B कडे रक्कम आहे 2/5 पट. मग काय करायचं? हे A ची रक्कम 3x/5 वजा B ची रक्कम किती? 2x/5 बरोबर किती येणार आहेत? 560 रुपये. मग आता सोडवत असताना काय करायचं आहे? अंशांशाची वजाबाकी करा. 3x मधून 2x गेले x, छेदस्थानी काय राहिले शिल्लक? 5 बरोबर 560. आता हे भागाकारामध्ये आहेत, इकडं गुणाकारामध्ये येतील. 560 गुणाकारामध्ये 5 करा, तुमची एकूण रक्कम येणार आहे 2800. विचारलेलं काय आहे? A कडील रक्कम किती? A कडील रक्कम 0.6 पट आहे. मग A ची रक्कम आपण घेतली होती 0.6च काय घेतलं होतं? 3/5 गुणाकारामध्ये एकूण रक्कम आहे 2800. 5ने भाग द्या, 5 5 25 उरले 3, 5 30. हे 560 गुणाकारामध्ये 3 हे केल्यानंतर किती येणार? 1680. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, 9 आंब्यांची किंमत 396 रुपये आहे. तर 4.3 छेदस्थानी 4 डझन आंब्याची किंमत किती रुपये असेल? 9 आंबे आहेत, 9 आंब्यांची किंमत किती आहे? 396 रुपये आहे. अगोदर आपण या डझनचे आंबे किती होतात ते पाहूया. 4.3 छेदस्थानी 4. आता हे पूर्ण 4 डझन आहेत. एका डझनामध्ये किती असतात? 12. याच्या अर्धे म्हणलं तर किती येणार आहेत? 6. आणि याचा 3/4 भाग म्हणलं तर किती आंबे येणार आहेत? 9 आंबे येणार आहेत. असं करायचं नसेल तर तुम्ही या पद्धतीनं पण करू शकता. 4.3 छेदस्थानी 4 आहे, याला काय करा? 4 चोक 16, 17 18 19 छेदस्थानी हे 4. आता काय करायचं आहे? या ठिकाणी गुणाकारामध्ये फक्त 12 करायचं आहे, कारण एका डझनामध्ये किती आंबे असतात ते आपणास काढायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी 12 केलेला आहे. 4 1 4, 4 3 12, 19 आणि 3चा गुणाकार करा, जो येणार आहे 57. आता सोडवत असताना 9 आंब्यांची किंमत किती आहे? 396 रुपये. आपण याचं रूपांतर करून किती काढले? 57 आंबे काढले. 57 आंब्यांची किंमत किती? आता करू शकता तुम्ही. 57 गुणाकारामध्ये 396 आणि छेदस्थानी किती? 9. 9ने भाग द्या, 9 चोक 36 उरले 3, परत 9 चोक 36. आता 57 आणि 44चा गुणाकार करा, तुमचं उत्तर येऊन जाईल आणि ते उत्तर असणार आहे 2508. आता या ठिकाणी बघा, 57 गुणाकारामध्ये 44 आहे. एकक स्थानचा अंक किती येणार आहे? 7ला गुणल्यानंतर 8 येणार आहे. मग ऑप्शनमध्ये एकाच ठिकाणी 8 आहे. पूर्ण ऑप्शन किंवा पूर्ण गुणाकार करण्याची गरज नाही आणि पूर्ण ऑप्शन चेक करण्याची देखील गरज नाही. फक्त एकक स्थानच्या अंकावरून तुमचं उत्तर एका सेकंदात निघून जाईल.
यानंतर पुढील प्रश्न आहे, माधवरावाकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यामध्ये ठेवली. त्यांनी उर्वरित 3/4 रकमेपैकी 3/5 रक्कम घर खर्चासाठी आणि 1/3 रक्कम मुलांच्या शैक्षणिक फीसाठी दिली. तेव्हा त्यांच्याजवळ 1200 रुपये शिल्लक राहिले, तर त्यांनी बचत किती केली? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. एकूण रक्कम माहिती आहे का? माहिती नाही. मग एकूण रक्कम किती घ्यायची आहे? x घ्यायची आहे. त्यानंतर बचत केलेली म्हटली आहे. काही रक्कम त्यांनी बचत खात्यामध्ये ठेवलेली आहे आणि उर्वरित 3/4 रकमेपैकी, आता बचत काही ठेवलेली आहे म्हणजे ह्याचा चौथा भाग आहे म्हणजे x रक्कम ही ठेवलेली आहे, बचत म्हणून ठेवलेली आहे. आणि उर्वरित रकमेपैकी उर्वरित रक्कम किती आहे? 3x आपण x घेऊया, 3x/4, कारण x आपण एकूण रक्कम घेतलेली आहे. घर खर्चासाठी केलेली रक्कम काढूया आपण. घर खर्चासाठी किती केलेली आहे? या 3/4 पैकी 3/5, मग याचा गुणाकार करा, हे एकूण रकमेपैकी आहे. 3×3 आणि छेदस्थानी 20 हे x जशास तसं, हे घर खर्चासाठी झालं. आता शिक्षणासाठी काढूया. शिक्षणासाठी काढत असताना या 3/4 पैकी 1/3 रक्कम दिलेली आहे. मग ही किती येणार? 3×1=3, छेदस्थानी 3×12, परत त्याला संक्षिप्त करा. 3×1=3 आणि 3×12 म्हणजे 1x छेदस्थानी 4 येणार आहे. आता आपण एकूण रक्कम काढूया. एकूण रक्कम काढत असताना किती? x छेदस्थानी 4 ही रक्कम बचत खात्यामध्ये ठेवलेली, 9x छेदस्थानी 20 ही रक्कम काय केलेली आहे? घर खर्चासाठी दिलेली आहे. आणि शिक्षणासाठी 1x किंवा नुसतं x लिहा, छेदस्थानी 4 दिलेली आहे, बरोबर. आणि शिल्लक किती राहिलेले आहेत? या ठिकाणी 1200 रुपये शिल्लक राहिलेले आहेत, हे 1200 लिहा आणि बरोबर किती? x येणार आहे. सुरुवातीला आपण x छेदस्थानी 4 ही रक्कम ठेवलेली काढली. 3x छेदस्थानी 4 रकमेपैकी म्हटलं होतं, म्हणून घर खर्चाची काढून घेतली, शिक्षणाची काढून घेतली. आता या सर्वांची बेरीज करायची आहे. तर सोडवत असताना कसं सोडवायचं? x छेदस्थानी 4 अधिक 9x छेदस्थानी 20 अधिक x छेदस्थानी 4 अधिक 1200 बरोबर काय होतं? x रक्कम होती. आता छेद समान करा. छेद आपण 20 करू शकतो. 20 केल्यानंतर इथं 5 गुणावं लागेल. छेदाला गुणल्यानंतर अंशाला पण गुणावं लागेल. मग हे किती येणार? 5x अधिक इथं 9x अधिक हे 4 आहे, याला 5 गुणावं लागेल, म्हणजेच इथं 5x येणार. आणि अधिक किती आहे? 1200 बरोबर x. आता यांची बेरीज करा. हे किती येणार? 19x छेदस्थानी 20 अधिक 1200 बरोबर x. तर सोडवत असताना हे 20 इथं 1200ला गुणाकारामध्ये न्या. हे होणार कसं? 1200 गुणाकारामध्ये 20, 19मधून 20 गेले, 1 फक्त राहणार आहे. मग आता यांचा गुणाकार केल्यानंतर किती येणार आहे? 24,000 येणार आहे. विचारलेलं काय आहे? बचत किती केली? आपण बचत किती पकडली होती? x छेदस्थानी 4. मग एकूण रक्कम किती आलेली आहे? 24,000. बचत काढून घ्या. 4×1=4, 4×7=24, म्हणजे बचत किती येणार आहे? 6,000. तर अशा प्रकारचे हे आजचे प्रश्न होते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.